राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणासह राज्याच्या पूरस्थितीवर होणार सविस्तर चर्चा। पक्षांतर आणि फुटीमुळे मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणार। विधानसभेला मराठवाड्यातील 22 मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या अजितदादांवरील टीकेवरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जुंपली। सुपारी बहादरांनी अजित पवारांबाबत बोलू नये, मिटकरींचं वक्तव्य। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जालन्यात रात्री 1.5 तास खलबतं। भेटीमुळे राज्यात तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग। उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख आणि मोहसिनला अटक। नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून दोघांना घेतलं ताब्यात। पुणे जिल्ह्यात झिकाचे नवे रुग्ण, तर जिल्ह्यामध्ये झिका रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर। त्यामध्ये 12 गर्भवती महिलांचा समावेश असल्यानं चिंता वाढली। जया अमिताभ बच्चन नको, फक्त बच्चन म्हणा। खासदार जया बच्चन यांचं उपसभापतींना आवाहन। महिलांना पतीच्या नावानं हाक मारण्याच्या पद्धतीवर घेतला आक्षेप। भारत श्रीलंका तिसरी टी20 आज विजयासह सिरीजमध्ये श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य। मुख्यमंत्री शिंदेंची भेट। बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील भेडे पूल पाण्याखाली। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू। जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर। पाणीपुरवठा योजनेला गरजेनुसार निधी द्या। औरंगाबाद खंडपीठाचे केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश। केंद्र सरकारकडून तूर उडदाचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम। देशातील 35 जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढीसाठी सरकारचं नियोजन। मीरा भाईंदरमध्ये डम्पिंग ग्राउंडमधून येणाऱ्या सांडपाण्यामुळे मच्छीमार त्रस्त। यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मच्छीमारांची मागणी। वाहतूक विस्कळीत। मीरा रोड भाईंदरच्या दरम्यान तांत्रिक बिघाड। लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।